सांगा कोणीतरी, so that we will proceed further with remaining discussions. What is visible on the screen? So which tense is this? Simple. Well, and in simple, this one is, tell which tense is this, whichever I have highlighted. Past. Simple past tense, and that too denoting पोझिशन and ownership. पोझिशन और ओनरशिप. मग आपण ते एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, आय हॅड अ कार वगैरे, आठवते? करेक्ट. आणि त्याच्यामधले डब्ल्यूएच क्वेश्चन्स पण आपण बघितलं. हू हॅड, करेक्ट, पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन अँड डब्ल्यूएच क्वेश्चन्स. एम आय राईट? बरोबर आहे की नाही? आठवते की नाही तुम्हाला हे? Yes, sir. Yes, sir. So let us go ahead for the next tense. Which is the next tense? Simple future tense. Correct. Simple future tense. And what does it denote? इथं बघा बॉटमला दिसतं तुम्हाला. It denotes Assumed ownership in future. assumed ownership or possession, की ज्याच्यामध्ये आपण शिकलोय कोणाकडे तरी काहीतरी असेल. बघा वर्तमान काळामध्ये या बॉक्समध्ये आपण म्हटलं होतं की कोणाकडे तरी काहीतरी आहे किंवा कोणीतरी कशाचा तरी मालक आहे, राईट? या दुसऱ्या बॉक्समध्ये आपण असं शिकलो की कोणीतरी कोणाकडे तरी काहीतरी होतं किंवा कोणीतरी कशाचा तरी मालक होता. तेच आता इथे काय म्हणू आपण फ्युचर मध्ये? सांगा, बरोबर आहे? कोणीतरी मालक असेल. करेक्ट. कोणीतरी कशाचा तरी मालक असेल किंवा कोणाकडे तरी किंवा कोणाजवळ तरी काहीतरी असेल असं आपण आज गृहीत धरतोय. असेल म्हटल्यानंतर कोणता सेन्स मिळतोय? भविष्यात असेल, राईट? येस ऑर नो? Yes, sir. So now let us go ahead for the multiple sentence constructions in this simple future tense. So I'll share my screen and we will proceed further. Yes, excuse me. Okay, is my screen visible? Yes, sir. What do we find on the top? Simple future tense, assumed ownership. Correct, very good. तर मग बघा, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण कोणते व्हर्ब्स वापरत असू? आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं हॅव आणि हॅज. सिंपल पास्ट टेन्स मध्ये पोझिशन दाखवण्यासाठी, पास्ट पोझिशन दाखवण्यासाठी हॅव हॅजचा पास्ट फॉर्म कोणता? Had. हॅड. करेक्ट. तेच आता फ्युचर मध्ये काय असेल? Shall, will. करेक्ट. शाल आणि विल. शाल किंवा विल आणि हॅव. ओके. तर आपण याच्यामध्ये हे बघितलंय की शाल इज युज्ड फॉर दिस टू, आय अँड बी, इफ वी विश टू यूज. लक्षात घ्या. अदरवाइज will have or will is applicable for all these pronouns, may it be singular or plural. जसं तुम्ही म्हणताय की I shall have, तसंच तुम्ही I will have पण म्हणू शकता, किंवा we shall have, we will have. Both are correct. Are you clear? Yes or no? Yes, sir. मग याच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक हा आहे, माझ्याकडे असेल आणि नक्की असेल, हा फरक आहे. शाल हॅव म्हटलं तर असेल, ठीक आहे, पण विल हॅव म्हटलं तर नक्की असेल. दॅट इज द पार्ट ऑफ कन्फर्मेशन और अश्युरन्स. ट्राय टू अंडरस्टँड.
म्हणून आपण इथे एकच ग्रुप केलाय, सगळ्यांसाठी विल हॅवच म्हणतोय. मग काय असेल माझ्याकडं, आमच्याकडं, तुझ्याकडं, तुमच्याकडं, सर्वांकडं काय असेल? टेक एनी नाउन फ्रेज, यू विल गेट द मिनिंग. काय असेल सांगा? जसं आपण मागे कार म्हटलं होतं, इथे काय म्हणू शकताय? आय विल हॅव इंजिनिअरिंग डिग्री. करेक्ट. विल हॅव असं म्हणूया आपण डिग्री राईट ऑफ इंजिनिअरिंग. व्हेरी गुड. सांगा मग याचा अर्थ कसा घ्या? आय, बघा मी हायलाइट करतोय, विल हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री काय म्हणणार पुढे? असेल. करेक्ट. परत याचा अर्थ लवकर माझ्याकडे असेल, पुढं कोणाकडे असेल? आमच्याकडे असेल. पुढं कोणाकडे असेल? बघा स्क्रीनवर. तुझ्याकडे असेल किंवा तुमच्याकडे असेल. पुढे कोणाकडे असेल? त्यांच्याकडे. त्यांच्याकडे, सर्वांकडे. करेक्ट. दीज स्टुडंट्स विल हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. या विद्यार्थ्यांकडे, राईट. दो स्टुडंट्स कोणाकडे? त्या विद्यार्थ्यांकडे. अ फ्यू स्टुडंट्स, मोजक्या, थोड्या, काही विद्यार्थ्यांकडे. मेनी स्टुडंट्स, सगळ्यांकडे, सगळ्या विद्यार्थ्यांकडे, अनेक विद्यार्थ्यांकडे. ओके. ही विल हॅव, आता बघा याच्याकडे येतोय आपण. ही विल हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. उसके पास, करेक्ट, त्याच्याकडे. तेच हिंदीमध्ये पण तसंच आहे, सेम आहे. उसके पास इंजीनियरिंग की डिग्री होगी. करेक्ट. कब होगी? इन फ्यूचर. तर सेम मीनिंग याच्यामध्ये आहेत, पॅटर्न सगळ्यांचे सेम आहेत, लक्षात घ्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? माझ्याकडे असेल, त्यांच्याकडे असेल वगैरे. आता आपल्याला याचाच निगेटिव्ह अर्थ व्यक्त करायचा आहे. जसे की मी एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, पण अभ्यासच करत नाही कधी. तर माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल का भविष्यात? अभ्यास न करणाऱ्या मी या एका विद्यार्थ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल का? नाही. तर ते मग कसे व्यक्त करायचं? काय टाकावं लागेल? करेक्ट. विल नॉट हॅव और आय वॉन्ट. करेक्ट. व्हेरी गुड. आय विल नॉट किंवा त्याला आपण काय म्हणतोय? वोंट. ते आता तुम्ही सांगितलं. आय विल नॉट हॅव, ही विल नॉट हॅव, वोंट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. कोणाकडे नसेल तर या सर्वांकडे. किंवा याच्यामध्ये ऍडिशन म्हणून तुम्ही कोणत्या तरी मुलाचं, मुलीचं, व्यक्तीचं नाव घेऊ शकता. जसं की रोहित विल नॉट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. बरोबर आहे की नाही? किंवा कोणत्या तरी मुलीचं नाव, नेहा विल नॉट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. वाय? बिकॉज शी डझंट स्टडी at all. Are you getting or not? Sangha, कळलं? हा, okay. Now let's go ahead for next construction. What is the next construction? Positive verbal question. Correct. Positive verbal question. मग हे जे will आहे ते मला कुठे घ्यावं लागेल verbal question असल्यामुळे? कुठं? बघा मी घेतलंय, है की नाही? सुरुवातीला घ्यावं लागेल. वर्बल क्वेश्चन मध्ये कुठं असतं? वाक्याच्या सुरुवातीला. आणि या नंतर काय पाहिजे? करेक्ट. डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. पण शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क पाहिजे? क्वेश्चन मार्क. वाय? बिकॉज इट इज वर्बल क्वेश्चन.
बघा आता हे विल आणि हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग हे सगळ्यांसाठी कॉमन असेल. मधले फक्त प्रोनाउन्स बदलतील. विल आय हॅव अ डिग्री ऑफ इंजिनिअरिंग, मराठी अर्थ कसा घ्याल? विल यू हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग, विल दे हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग? सांगा अर्थ कसा घ्याल? माझ्याकडे त्यांच्याकडे असेल का? करेक्ट. असेल का? त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल का? उत्तर काय असेल? Yes or no? करेक्ट. येस ऑर नो. तुमचं उत्तर जर येस असेल तर या सगळ्या रचनांची तुम्ही मदत घ्या. बरोबर. आणि तुमचं उत्तर जर नो असेल तर यू विल हॅव टू टेक हेल्प ऑफ दीज निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन्स. नो, आय वोंट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. नो, वी वोंट हॅव, यू वोंट हॅव, they won't have. Getting or not? तर हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस आपला रोल हा माहिती देणं हाच असेल याची गॅरंटी नाही. कधी कधी माहिती घ्यावी पण लागते. त्यासाठी हे प्रश्न विचारायचे आहेत. कधी कधी नकारात्मक माहिती द्यायची, त्यासाठी या नकारात्मक रचना वापरायचे आहेत. ओके, नाउ लेट्स गो अहेड फॉर द निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. नाउ I will copy this positive verbal question as it is and I will paste it here. And you will tell me what change is required for this sentence to be a negative sentence. Correct. So instead of this will, I want. the most proper word is Want. won't. Won't. कारण प्रश्नामध्ये आपण will not have असं नाही म्हणत, won't have म्हणतो. Won't you have? त्याला काय म्हणतात? won't. Right? Won't you have? Won't you have? Won't they have? Won't they? बघा किती शॉर्ट फॉर्म करतोय आपण. वोंट दे असं नाही म्हणत. वोंट दे, वोंट दे. इंग्लिश खूप फास्ट लँग्वेज आहे, लक्षात घ्या. व्हेरी फास्ट. आणि तेवढ्या फास्ट समजली पण पाहिजे. प्रत्येक स्पीकर हा एकदम स्लोली बोलेल याची गॅरंटी नाही. यू हॅव टू अंडरस्टँड इट ऑन द स्पॉट ऍट द सेम मोमेंट. आणि त्यासाठी हे शब्द थोडेसे शिकून घ्यायचे. मग सांगा कसा अर्थ असेल याचा? वोंट आय हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग? माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री नसेल का? करेक्ट. इंजिनिअरिंगची डिग्री नसेल का? उत्तर काय असतील? वरचेच हे. येस ऑर नो. येस असेल तर हे, नो असेल तर हे. क्लिअर? होय असेल. येस, आय विल हॅव अ डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. नो, आय विल नॉट हॅव. और आय वोंट हॅव अ डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. So last time also I had reminded you of interviews which you face in the last year of your engineering. And there you need to understand the question, the tense of that question of that interviewer. And accordingly you have to shape your answer. And simple logic you have to follow is that whatever the tense of the question is, same should be the tense of your answer. Clear? येस सर. हा, ज्या काळामध्ये प्रश्न विचारलाय त्याच काळामध्ये तुमचं उत्तर पण पाहिजे. सिंपल लॉजिक आहे, ते आपण फॉलो करायचं आणि त्यासाठी या प्रत्येक काळातल्या रचना आपण शिकून घ्यायच्या आहेत. ओके, नाउ लेट अस गो अहेड फॉर द फिफ्थ कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज द फिफ्थ कन्स्ट्रक्शन हियर? WH question. WH क्वेश्चन्स. करेक्ट. मग बघा आपण मागे पास्ट पोझिशन शिकत असताना याचा वापर केला होता. फक्त हे शब्द आपल्याला आता रिप्लेस करायचे आहेत. काय वापरावं लागेल या हायलाइट केलेल्या शब्दांच्या ठिकाणी? काय वापरावं लागेल तर विल हॅव Do आणि does. डू डज नाही येणार इकडे. येस, फ्युचर. Will. डू डज विल ऑकर इन सिंपल प्रेझेंट टेन्स Will येणार. Will. पोझिशन. करेक्ट. इथे एकतर विल येणार किंवा वोंट येणार. निगेटिव्ह प्रश्न असेल तर वोंट येणार. आर यू क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. हा, मग कसं? तर बघा मी पहिल्यांदा हे सगळे हायलाइट करतोय आणि परत एक एक आपण डिलीट करत जाऊया.
tell me, what is the first question? What will you say? First question, who, as I have told now, who will have, yes or no? सांगा ना, who will I have. will have आता आपण जे वर जे घेतलंय, वरचं घेतलेलं काय आहे? degree. Degree of engineering. So I will copy it and paste it here as it is. Clear? Now tell me the meaning of this first question. Who will have degree of engineering? इंजिनिअरिंगची डिग्री कोणाकडे असेल? Correct. Engineering ची डिग्री कोणाकडे असेल? मग कोणाकडे असेल? या प्रश्नाची उत्तर कोणती असतील? Who will study hard? ठीक आहे, ते पण असू शकते. पण आपण जर प्रश्नाचं उत्तर या अँगलनी गेलो तर ही जी हायलाइट केलेली आहेत की नाही अफर्मेटिव्ह, ही सगळी तुमची उत्तर असतील. बघा मी परत एकदा ह्याची साईज थोडीशी रिड्यूस करतोय म्हणजे एका नजरेत तुमच्या ते लक्षात येईल. बघा, हा हायलाइट केलेला पहिला प्रश्न आणि हे यांचं काय रिलेशन आहे? आहे रिलेशन? Yes, sir. Who will have degree of engineering? I will have, we will have, you will have. जे तुम्ही याच्यामध्ये बघताय पहिल्या रचनेमध्ये. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Okay, now let us go ahead for the next question. हाच प्रश्न आहे, याचा निगेटिव्ह प्रश्न तयार करायचा आहे आपल्याला. कोणाकडे नसेल असं म्हणायचं. काय फरक करावा लागेल? Will not have. Will not have. करेक्ट. एक तर तुम्ही विल नॉट हॅव म्हणा किंवा Won't. Won't. करेक्ट वोंट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. कोणाकडे नसेल, कोणाकडे नसेल, उत्तर काय असतील? I will. I I want. will. बरोबर आहे की नाही? निगेटिव्ह रचना आपली, दुसरी रचना, ती सगळी उत्तर असतील आपली. आय वोंट हॅव, यू वोंट हॅव, दे वोंट हॅव. लक्षात घ्या. देन ठीक आहे, माझ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल, कोणाकडे तरी असेल, पण नेमकं काय असेल? बघा, आपल्या ज्या चौकशा असतात त्या चौकशांना वेगवेगळे अँगल असतात. कोणाकडे असेल, काय असेल, कधी असेल, कसलं असेल, कुठे असेल, कोणतं असेल. बरोबर आहे की नाही? सांगा मग आता ह्या खालच्या रचना मी डिलीट करतोय, आपण एक एक बघत जाऊ. मी म्हटलं व्हॉट, माझ्याकडे काय असेल? मेरे पास क्या होगा? हाउ शुड आय से इन इंग्लिश? मेरे पास क्या होगा, उसके पास क्या होगा, उनके पास. What will you have? करेक्ट. What will I have? करेक्ट, Will I- व्हेरी गुड. व्हॉट विल आय हॅव. आणि त्याचं उत्तर काय असेल? I will have degree of engineering. व्हेरी गुड. आय हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. मग हे आय ऐवजी सगळे प्रोनाउन्स तुम्ही घेऊ शकता की जे आपण इथे घेतलेले आहेत, किंवा मी डायरेक्टली हे कॉपी करतो आणि पेस्ट करतो सो दॅट यू विल अंडरस्टँड. बघा, या आयच्या ठिकाणी आय एम पेस्टिंग ऑल द प्रोनाउन्स. कळतंय? व्हॉट विल आय हॅव. आता याच्यामध्ये पण परत मी याला थोडंसं वेगळं कलरिंग करतोय सो दॅट यू विल अंडरस्टँड द डिफरन्स. एक कलर करतो. हे मध्ये येणारे हे सगळे आहेत बघा, हे येऊ शकतात आणि त्या त्या प्रोनाउननुसार अर्थ बदलतील. बरोबर? What will I have? What will we have? What will they have? What will you have? Is that clear? Yes or no? Yes. आता याचाच आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचा आहे. फक्त थोडा फरक तुम्ही सांगायचा. 4 नंबरची रचना.
माझ्याकडे काय नसेल, मेरे पास क्या नहीं होगा. What उनके will पास not have degree of engineering? काय म्हणताय? What will not have? करेक्ट, विल नॉट किंवा दुसरं काय म्हणतात त्याला तुम्ही? वोंट. आता प्रश्न आहे त्याच्यामुळे विल नॉट म्हणण्यापेक्षा वोंट म्हणा. व्हॉट वोंट आय हॅव, व्हॉट वोंट ही हॅव, व्हॉट वोंट वी हॅव. आपल्याकडे काय नसेल, आमच्याकडे काय नसेल, त्यांच्याकडे काय नसेल. काय नसेल? डिग्री ऑफ इंजिनिअरिंग नसेल. कोणाकडे नसेल? अभ्यास न करणाऱ्याकडे नसेल. गेटिंग ऑर नॉट? कळतंय? Yes, sir. हा, आता ठीक आहे. कोणाकडे असेल आणि काय असेल याच्याबद्दल आपण चर्चा केली. आता आपल्याला चर्चा करायची आहे, असेल ठीक आहे, पण केव्हा असेल? When. तेच verbs घ्यायचे आहेत तुम्हाला. सगळीकडे ते verbs कंपल्सरी आहेत जे आपण वर वापरतोय. सांगा. When. बघा की इथे दिसतंय तुम्हाला सगळीकडे काय दिसतंय? काय दिसतंय? आहे की नाही? तेच will इथं पण असेल. When, will. बघा मी हे आहे तसं कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय. हॅव, हॅव नंतर मी आता काय म्हणेल? Degree of engineering. करेक्ट, डिग्री ऑफ इंजीनियरिंग. मेरे पास इंजीनियरिंग की डिग्री कब होगी? उसके पास कब होगी? तुम्हारे पास कब होगी? बरोबर आहे की नाही? When. हा, वेन. आता समजलंय हे सगळ्यांना का? प्रत्येक प्रणामचा अर्थ घेणं गरजेचं आहे का? No, sir. हा, व्हेरी गुड. तर हाच प्रश्न निगेटिव्ह पण असू शकतोय. बघा मी 6वा प्रश्न तयार करतोय. आता मला असं म्हणायचं की माझ्याकडे केव्हा नसेल, पुढच्या वर्षी असू शकते का डिग्री माझ्याकडे? मी पहिल्या वर्षाला आहे समजा आज. No. हा, मग कसं म्हणायचं? I won't have degree of engineering in next year. करेक्ट. वेन वोंट आय हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग. आणि तुम्ही जे म्हणताय ते त्याचं उत्तर आहे आय वोंट हॅव डिग्री ऑफ इंजिनिअरिंग इन नेक्स्ट इयर. बिकॉज at least 4 years are required for getting that degree of engineering, right? पटते सगळ्यांना हे? Yes, sir. हा, लक्षात घ्या. आता ठीक आहे, आपण या कोणाकडे असेल, काय असेल आणि केव्हा असेल या अँगलनी माहिती घेतली. पण पुढचा आपला अँगल वेगवेगळा असू शकतो. अजून कोणता अँगल ऍप्लिकेबल आहे सांगा बघू. आपण असं म्हणू शकत नाही का माझ्याकडे किती डिग्रीज असतील? मल्टिपल असू शकतात की नाही एखाद्या व्यक्तीकडे? असू Yes. शकतात. हा, मग कसं म्हणायचं मी? मेरे पास कितनी How डिग्री? many degrees I have? आय हॅव म्हटलं तर तो नाही, झाला सिंपल प्रेझेंट. हा, बोला. I will. करेक्ट. हाऊ मेनी डिग्रीज विल आय हॅव असं म्हणायचं. ओके, हाऊ मेनी डिग्रीज विल स्पेस रिक्वायर्ड. हाऊ मेनी डिग्रीज विल. बघा आता हे सगळे मी कॉपी करतोय प्रोनाउन्स आणि त्याच्यानंतर हॅव पण कॉपी करतोय आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. बघा हा प्रश्न सेन्स करतोय, अर्थ देतोय की नाही बघा. हाऊ मेनी डिग्रीज विल किंवा वोंट. आता हे निगेटिव्ह प्रश्न आहे ऍक्च्युली हा पुढचा, पण एकच आलाय. वोंट आय हॅव. माझ्याकडे किती डिग्रीज असतील किंवा नसतील. बघा दोन्ही सेन्स आपण या एकाच रचनेत घेतलेले आहेत. कळतंय? हाऊ मेनी डिग्रीज विल आय हॅव? सांगा, what will be the answer, possible answer? I will have many degrees. Correct. I will have many degrees. I will have 4 degrees. I will have 3 degrees. I will have only 1 degree. Depends. Are you clear?
Yes, sir. आणि तोच निगेटिव्ह प्रश्न पण आपण इथे घेतलाय. हाऊ मेनी, बघा, हाऊ मेनी डिग्रीज वोंट आय हॅव. माझ्याकडे किती डिग्रीज नसतील. माझं जर स्वप्न आहे की एकच आयुष्यात डिग्री घ्यायची, फक्त ती पण चांगली घ्यायची. 10 डिग्रीज घ्यायच्या नाहीत, आपलं ते एमच नाही. मग माझ्याकडे किती डिग्रीज नसतील? Many. हा, मेनी नसतील. किती असतील? एकच असेल. Only one. करेक्ट, ओनली वन. आर यू क्लिअर? आता हे दरवेळेस आपण इंजिनिअरिंग, डिग्री ऑफ इंजिनिअरिंग म्हणतोय म्हणून कायम तेच म्हणत बसायचं नाही. ते रिप्लेस करून हवा तो अर्थ तुम्हाला मिळवायचा आहे. आणि तुमच्या आजूबाजूला लाखो करोडो वस्तू आहेत की ज्या इथे येऊ शकतात, की ज्या मिळवणं तुमचं एम असू शकतं, कोणाचं तरी एम असू शकतं, ध्येय असू शकतं भविष्यासाठी. कळतंय? कळतंय का? कळतंय की मी काहीतरी वेगळं सांगतोय असं वाटतंय? बघा, डिग्री ऑफ इंजिनिअरिंगच्या ठिकाणी तुम्ही हवं ते नाव किंवा नाउन फ्रेज घेऊ शकत नाही का? जसं आपण मागं कारच्या संदर्भात बघितलं, बरोबर आहे की नाही? बोला काहीतरी. Yes, बरोबर? sir. हा, करेक्ट. ठीक आहे. आता हाऊ मेनी, अजून कोणता प्रश्न व्हॅलिड होऊ शकतो इथं, सेन्स देऊ शकतो, की जे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आपण मागे शिकलोय, प्रोनाउनचा एक प्रकार म्हणून. हू, व्हॉट, वेन, हाऊ, हाऊ मेनी, वेअर, व्हाय. आता मी व्हाय हा प्रश्न घेऊ शकतो का? मेरे पास इंजीनियरिंग की डिग्री क्यों होगी? इज इट अ वैलिड क्वेश्चन? Yes. हाँ, Yes, sir. मग कसं We can म्हणायचं? give reasons or Yes, correct. We can give reasons here. Very good. I'll copy it. Why will have engineering? हाँ, have. बघा आता हे डिग्री ऑफ इंजिनिअरिंग मी कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतोय. सांगा, why will I have degree of engineering? Now tell me the reason which is expected here. Because I will have done the studies of engineering. Correct. Because I will have done studies of engineering for 4 years. किंवा I passed all exams. correct. I Very good. I will pass all exams of engineering. Correct. किंवा अजून एक तुम्ही सांगू शकता की I will have degree of engineering because basically I am a student of engineering. बरोबर आहे की नाही? सध्या मी कोणत्या स्ट्रीमचा स्टुडंट आहे? engineering. इंजिनिअरिंगचा आहे. मग मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल तर मला काही मेडिकलची डिग्री मिळणार आहे का? No. गेटिंग आर नॉट? कशाची मिळणार आहे? इंजिनिअरिंगचीच मिळणार आहे. राईट? येस और नो? Yes. आता याच प्रश्नाचा निगेटिव्ह प्रश्न, थोडा फरक तुम्ही सांगायचा आहे. कसा करायचा? मेरे पास इंजीनियरिंग की डिग्री क्यों नहीं होगी? Why won't? Why won't? Correct. Why won't I have डिग्री ऑफ इंजीनियरिंग? क्यों नहीं होगी? उसके भी कुछ तो रीजंस हो सकते हैं. बताओ कौन से रीजंस हो सकते हैं? Which are the causes or reasons of not getting that degree? मग तुम्ही Why म्हणा. I failed in exams. Correct. I won't have degree of engineering because I don't study. I don't attend any exam. I don't follow my teachers. I don't follow my parents. I do whatever I want. Right? Such may be the reasons for not getting the degree of engineering. Clear? Yes, sir. हा, आता मला असं जाणून घ्यायचं आहे,
डिग्री असेल ठीक आहे, पण कोणती असेल, कोणता, कोणती, Which? कोणते, विच. Which degree will I have? व्हेरी गुड. विच डिग्री विल, हे सगळे प्रोनाउन्स येतील आणि पुढे येईल हॅव. कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय, शेवटी क्वेश्चन मार्क. मेरे पास कौन सी डिग्री होगी, तुम्हारे पास कौन सी होगी, उनके पास कौन सी होगी. मग इथं तुम्ही जी कोणती डिग्री आहे ती डिग्री हे तुमचं उत्तर असेल. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल, अजून कोणते असतील ते असतील. क्लिअर. Yes, sir. हा, याच्यामध्ये काही पटत नाही असं की पटते सगळ्यांना. व्हॅलिड आहेत हे Yes, क्वेश्चन. sir. अजून कोणता प्रश्न व्हॅलिड होऊ शकतो. How much? हा, How much? हाऊ मच डिग्री असं म्हणतो. आता डिग्री जे काउंटेबल आहेत की नाही. Yes, sir. हा, डिग्रीज काउंटेबल आहेत म्हणून तर आपण हा प्रश्न तयार करू शकतो ना. Many. हा, Many. हा, हाऊ मेनीचा. हाऊ मच हे हा प्रश्न Uncountable. Quantity. अनकाउंटेबल. करेक्ट. Uncountable. Very good. It is applicable for uncountable aspects. Degrees are countable. That's why how many is applicable here. Clear? Which degree will I want? Want I? Negative, sir. That's हा, कसं म्हणताय, बोला बोला. Which degree won't I have? करेक्ट. व्हेरी गुड. बघा आता हेच मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय आणि तुम्ही जो म्हणताय तोच अर्थ मिळेल. सांगायचं विल ऐवजी काय येईल फक्त Want. करेक्ट. वोंट. आई हैव. मेरे पास कौन सी डिग्री नहीं होगी. अगर मैं इंजीनियरिंग का स्टूडेंट हूँ तो मेरे पास इंजीनियरिंग की ही डिग्री होगी. मेडिकल की होगी क्या. No. No. So I will say I won't have degree of medical. I won't have degree of MBBS. I won't have degree of pharmacy because basically I am a student of engineering. That's why I will have the degree of engineering only. Clear? Okay. Yes. तर असेच काही अजून प्रश्न बघा ऍप्लिकेबल असू शकतात. इट डिपेंड्स अपॉन द कॉन्टेक्स्ट. आपण कोणाच्या संदर्भात बोलतोय, मग ते काउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे वगैरे, त्याच्यावरून कोणता प्रश्न व्हॅलिड असेल हे ठरतं. सगळेच प्रश्न सगळ्याच कॉन्टेक्स्ट मध्ये व्हॅलिड असतील याची गॅरंटी नाही. कळालं? कळालं का? Now, let us go back to our main point of discussion. Is it visible? जे काय आपण आता डिस्कस केलं ते कोणत्या संदर्भात होतं हे कळालं सगळ्यांना? Yes, sir. Now, let us go ahead for the third function of simple tense, that is to denote actions. इथे काय दिसतंय बघा आता. काय दिसतंय? Denoting action. करेक्ट. सिंपल टेन्स डिनोटिंग ऍक्शन हे फंक्शन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पण आपण हा पहिला टेन्स बघणार आहोत. कोणता? जो हायलाइट केलेला आहे तो प्रेझेंट. करेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग ऍक्शन्स. मग कोणते ऍक्शन्स आपण याच्यामध्ये व्यक्त करतो? सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते असतात? मुख्य क्रियापदाचं रूप कोणतं असतं? सांगा बघू. सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते असतात? बघून सांगा. स्क्रीनवर आहे ते सगळं. Which are the supporting verbs in? Do, does. Correct. Do, does. Very good. Do and does. Do is for which pronouns? Singular. Singular. नाही नाही. I आहे म्हणून सिंग्युलर म्हणायचं नाही. पुढे बघा I. की. No, हा. he. Do for I, we, you, they, all, these, those. है की नाही? पण याच्यामध्ये हे लक्षात घ्या की हे I
आणि हे वी सॉरी हे यू दोन्ही सिंग्युलर असू शकते. आय तर सिंग्युलर असतेच, पण यू हे सिंग्युलर पण असू शकते. कळते? जसे की माझ्या समोर एक व्यक्ती आहे तर मी म्हणेल यू रोहित यू आर अ स्टुडंट, किंवा यू ऑल आर स्टुडंट्स. आता माझं जे लेक्चर ऐकत आहेत त्या सगळ्यांना मी म्हणतो यू ऑल आर स्टुडंट्स. येते का लक्षात? म्हणजे यू हे सिंग्युलर पण असू शकतं, प्लुरल पण असू शकतं. आणि हे डज जे आहे इट इज फॉर ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स. देयर इज नो एनी एक्सेप्शन फॉर दिस. कळते? पण डूच्या बाबतीत दोन एक्सेप्शन्स आहेत, एक आयचा आणि दुसरं यूचं. कळते? हा. मग याच्यामध्ये येणारा मुख्य क्रियापदाचा फॉर्म कोणता? आपण मागे 5 फॉर्म शिकलोय. एक आहे इन्फिनिटिव्ह, दुसरा प्रेझेंट, तिसरा पास्ट, past participle, present participle, right? So which form occurs here? It has been highlighted already. MV1. MV1, correct. आणि या बॉक्स मधून या टेन्स मधून आपण कसल्या क्रिया व्यक्त करत असतोय? Habitual actions, universal truths, Correct. scientific truths, करेक्ट, routine. करेक्ट. म्हणजे ज्या फ्रिक्वेंट ऍक्शन्स आहेत, ज्या हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत, सवयीच्या क्रिया आहेत, एखाद्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा होणाऱ्या क्रिया आहेत, किंवा ज्या क्रियांना ज्या गोष्टींना कोणतंही एक्सेप्शन नाही असे युनिव्हर्सल ट्रूथ्स आहेत, सायंटिफिक ट्रूथ्स आहेत, ते सगळे आपण या टेस्ट मधून व्यक्त करतोय. किंवा फिक्स टाइम टेबल असेल, एखाद्या ऑफिसचं टाइम टेबल असेल, रेल्वे स्टेशनचं टाइम टेबल असेल, बस स्टँडचं असेल, ठराविक वेळी ठराविक ट्रेन सुटते. What is it? It is timetable of that railway. So such actions, such things are expressed with this tense. आणि याचा मराठी सेन्स असतो की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करतो. जसे मी कॉलेजला जातो, मी अभ्यास करतो, मी सकाळी उठतो, परत आंघोळ करतो, लेक्चर्स करतो, लिखाण करतो आणि झोपतो. कसल्या क्रिया झाल्या या? Routine actions. रुटीन ऍक्शन्स, फ्रिक्वेंट ऍक्शन्स, हॅबिच्युअल ऍक्शन्स. मग अशाच क्रिया सगळ्या आपण या टेन्स मधून व्यक्त करत असतो. यू अंडरस्टूड? Sir. हा. मग याच्यामध्ये पण मल्टिपल सेंटेन्सेस असतात, मल्टिपल कन्स्ट्रक्शन्स असतात, त्याचं डिस्कशन आपण आता करणार आहोत. बघ, इज माय स्क्रीन विजिबल? Yes, sir. हा. आता बघा, मी इथं पुढे आता नवीन पेजवर जातोय. इथं कोणतं नाव टाकू आता? टेन्स कोणता आहे? बघा, वरच कॉपी करून घेतो इथलं. कॉपी अँड पेस्ट. सिंपल Present tense. Present tense. करेक्ट. प्रेझेंट टेन्स. and what does it denote? Habitual Action. actions. करेक्ट, हॅबिच्युअल ऍक्शन्स. आणि बाकीचे सगळे जे आपण आता शिकलो त्यासाठी मी म्हणतो इटसेट्रा. ओके. मग पहिली रचना और कंस्ट्रक्शन नंबर ए, व्हॉट इज इट? कोणती रचना असते पहिली आपण जे डिस्कस करतो नेहमी? Affirmative. अफर्मेटिव्ह. करेक्ट. Consent. So how many groups will be here in affirmative constructions? किती ग्रुप्स असतील? एक की दोन? किती किती सपोर्टिंग व्हर्ब्स बघितले तुम्ही या टेन्स मध्ये? Two. टू. करेक्ट. कोणते कोणते? Two and does. डू आणि डज. करेक्ट. मग पहिला ग्रुप असेल तर डू बद्दल असेल. मग डू कोणासाठी आहे? बघा, मी वरच्या आता कॉपी I, करतो. we, you. I, we, you. बघा, आय, वी, यू हे जे आहेत इथं हे सगळे मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. आणि ते काय करतात ना, कोणती क्रिया करतात? जसं की आय टीच इंग्लिश. तसं कोणती पण क्रिया सांगा, कोणतं पण ऑब्जेक्ट सांगा. I do exercise. ओके, आय डू एक्सरसाइज. Regularly. ठीक आहे. आणि दुसरा ग्रुप कोणता असेल मग?
बघा मी परत इथले प्रोनाउन्स कॉपी करतोय. Does. हा व्हेरी गुड. बघा हे इथे पेस्ट करतोय आणि पुढे म्हणतोय डज. आता हे डू एक्सरसाइज पेक्षा आपण एखादं वेगळं वाक्य घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला अजून सोपं जाईल. कारण याच्यामध्ये डू हे ऑलरेडी आलं पण प्रत्येक वेळेस डू येतं असं नाही. बघा आय सांगा एखादं नवीन वाक्य सांगा. जसं की स्कॅन काय आय स्कॅन डॉक्युमेंट्स. तसं शी इट सांगा काय म्हणणार आता पुढे. डज स्कॅन किंवा स्कॅन्स डॉक्युमेंट्स. कळते का हे? Yes, sir. तुम्ही सांगितलेलं पण बरोबर आहे. आय डू एक्सरसाइज इट इज ऑल्सो सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग ऍक्शन डजंट मॅटर बट फॉर some purposes we have taken this sentence or you can take any another also no problem. Yes, sir. हा तर हे झाले कसली वाक्य Affirmative. affirmative. So how will you take meaning? I scan documents. मी कागदपत्र स्कॅन करतो. करेक्ट स्कॅन करतो करते. किंवा करते. करेक्ट. मग पुढे बाकी कोण कोण करते बघा तिथं अजून. आय नंतर कोण आहे? ते करतात. हा आम्ही काही करतो, करतात. तुम्ही करतात, ते करतात, काही जण करतात, सर्वजण करतात, हे विद्यार्थी करतात, हे लोक करतात, हे खूप जण कर्मचारी करतात. करतात, खूप जण करतात. म्हणजे सर्वांची ती कसली क्रिया आहे? हॅबिच्युअल. हॅबिच्युअल ऍक्शन आहे, रिपीटेड ऍक्शन आहे. कळते? कळते का? Yes, sir. पुढं सांगा इकडं कोण करते? तो करतो, ती करते. करेक्ट. तो करतो, ती करते, कोणीतरी करते. हा आणि नो वन नो बडीचा अर्थ असतो कोणीही करत नाही. त्याच्यामध्ये नकार आहे बघा या नो वन आणि नो बडी मध्ये. जसं की नो बडी स्कॅन्स डॉक्युमेंट्स. कोणीच करत नाही स्कॅन. कोणीही म्हणजे इथं प्रत्येक व्यक्ती अशा अर्थानं हे आहे. सिंग्युलर आहे नो बडी, नन वगैरे, नथिंग. ऑल दीज आर सिंग्युलर्स. चला तर पुढची रचना कोणती असते मग? निगेटिव्ह. बी. ओके. कन्स्ट्रक्शन बी विल बी. आता मी कॉपी करतोय फक्त आणि याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणतात. बघा लक्षात घ्या. निगेटिव्ह. हा आणि याच रचना परत मी कॉपी करतोय and I paste them here. Just simple changes required which you should tell. Which change should I make here? I don't. Very good. बघ आता इथं जे आपण याच्यामध्ये स्कॅन डू दिसते का कुठं तुम्हाला? जे हायलाइट केलेलं आहे त्याच्यामध्ये दिसत नाही. इट इज इनविजिबल or it is there in that first form of main verb, that is scan. Scan is equal to do scan. कळते? तर ते जे इनविजिबल होतं ते इथे विजिबल होते बघा. I don't scan documents. तसंच ही शी इट ला काय म्हणणार आता? Doesn't scan documents. करेक्ट. डझंट. आता डझंट असेल तरी ते स्कॅन्स राहील का? एस राहील का? No. नो. लक्षात घ्या. हा डज स्कॅन इज इक्वल टू स्कॅन्स. डू स्कॅन इज इक्वल टू स्कॅन. स्कॅन म्हटलं काय आणि डू स्कॅन म्हटलं काय? सेम. स्कॅन्स म्हटलं काय आणि डज स्कॅन म्हटलं काय? दोन्ही सेम. आर यू क्लिअर? जसं डीड गो Yes, sir. म्हटलं काय आणि वेंट म्हटलं काय? डीड गो म्हटलं काय आणि वेंट म्हटलं काय? दोन्हीही सेम. बरोबर आहे की नाही? तसं मग आता याचे अर्थ कसे बदलतील सांगा बघू. कसे अर्थ घेणार याचे? आय डोंट स्कॅन डॉक्युमेंट्स. वी डोंट स्कॅन. यू डोंट स्कॅन. मी करत नाही.
करेक्ट. हा, तू डॉक्युमेंट स्कॅन करत नाहीस, तू करत नाहीस, ते करत नाहीत, सर्वजण करत नाहीत, हे विद्यार्थी करत नाहीत, ती माणसं करत नाहीत, ते लोक करत नाहीत, तो करत नाही, ती करत नाही, रोहित करत नाही, सीमा करत नाही, नेहा करत नाही, माझे शिक्षक करत नाहीये. कळतंय का? म्हणजे ती त्यांची सवयीची क्रिया आहे की नाही? नाही. नाही. करेक्ट. लक्षात घ्या. आता तिसरी रचना, थर्ड कन्स्ट्रक्शन कुठे असते? मागे शिकलोय आपण, आता तुम्ही सांगा हे कोणते आहे? पॉझिटिव्ह क्वेश्चन. करेक्ट. पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, त्याला आपण PVQ म्हणतोय. मग याचा सेन्स काय असतो बघा, मी आहे त्या रचना कॉपी करतोय, फक्त थोडे जे चेंजेस आहेत ते तुम्ही सांगायचे. आता पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द कोणता असेल? सपोर्टिंग वर्ब कोणते? हा, डू किंवा डज. बघा, मग या स्कॅन मध्ये जे डू हिडन होतं ते डू आपण कुठे घेतोय? तर इथे घेतोय डू. आणि वाक्यरचना कशी तयार होते? Correct. Do I scan documents? Do you scan documents? Do you attend lectures? Do you write regularly? Do you follow your parents? कळते का? हे माझे काय आहेत? हे सगळे माझे तुमच्या सवयीच्या क्रियेबद्दलचे प्रश्न आहेत. तुमच्याकडून एखादी गोष्ट सवयीने होते की नाही होते हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. असा प्रश्न विचारण्यातून. कळतंय? कळतंय का? Yes, sir. हा. गोळवे, प्लीज म्यूट युअरसेल्फ. कृष्णा इंगळे, प्लीज म्यूट. ओके. ओके, ठीक आहे. आता हा प्रश्न इथे काय करणार? आता हे जे डज आहे ते इथून काढणार आणि कुठे ठेवणार? इथं. आता हे सुरुवातीला इथं असल्यामुळे डी कसं असेल? कॅपिटल मध्ये. आणि या सगळ्यांचे पहिले लेटर्स हे स्मॉल असतील. तसंच वर पण लक्षात घ्या, वीचं वगैरे, यूचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? ओनली द फर्स्ट लेटर इज ऑलवेज कॅपिटल and other letters are also capital if the word is a proper noun, maybe the name of a person or a place or a city. Are you clear? Yes or no? Yes, sir. हा. मग बघा, आता इथं डज आपण सुरुवातीला घेतले म्हटल्यानंतर इथं फक्त स्कॅन घ्यावं लागेल आणि शेवटी there will be question mark. Here also there will be question mark. Right on this side. मग माझा प्रश्न असा तयार होतोय, डज ही स्कॅन डॉक्युमेंट्स? डज ही स्कॅन डॉक्युमेंट्स? व्हॉट विल बी द आन्सर्स? मग अशीच शिकलोय आपण हे. गोळवे, हा बोला, कोणती उत्तर असतील? Yes, sir. हा, which are the answers of these questions? Yes or no? Correct. Yes or no? If your answer is yes, then which construction Yes, I will scan help you? documents. Correct. Yes, I scan documents. आणि तुमचं उत्तर जर निगेटिव्ह असेल तर No, I doesn't scan documents. I doesn't नाही म्हणायचं इथं. Don't. Huh? हा, I don't No, I scan. don't scan Correct. documents. Correct. No, I don't scan documents. No, he doesn't scan documents. Correct. No, she doesn't scan documents. कळते? Are you clear? Yes, sir. आता आपण या पाचव्या रचनेकडे जातोय, सॉरी चौथ्या रचनेकडे जातोय. कन्स्ट्रक्शन नंबर डी. That will be not WH. Negative verbal question. Negative verbal question. That is NVQ, right? मग परत मी काय करतोय बघा, हेच आहे तसं कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. चेंज काय होईल तुम्ही सांगायचा.
थोडा चेंज Don't I? व्हेरी गुड. डोंट आय बघा, डोंट यू, don't they, don't all, don't these students scan documents? No, these students don't scan documents. No, those students don't scan documents. They don't scan documents. I don't scan. We don't scan. You don't scan. All don't scan documents. Clear? And what is the next question here? Doesn't. Correct. Doesn't he? Doesn't she? Okay. पण आता इथं या नोबडी आणि नो वनच्या बाबतीत काय करायचं, असं म्हणायचं का डझंट नो वन? हे दोन्हीसाठी थोडा वेगळा नियम आहे. कसं सांगायचं, कसं म्हणणार? Anyone? नाही. हा ओके, एनीवन, डज एनीवन. पण इथं जे आहे लक्षात घ्या, मी तुम्हाला क्लिअरली टाईप करून दाखवतो. डज तुम्ही म्हणू शकताय एनीवन किंवा डज नो वन किंवा डज नोबडी. कारण बाकीचं आहे तसंच असेल. स्कॅन डॉक्युमेंट्स बघा, हे कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. असं का? कारण नकाराचा No one, nobody forms we can't use in NVQ. करेक्ट. No We one, can. nobody contains negativity. हा, basically this no or this no, they already have the sense of negativity, negation. And if we carry the same here also, like this doesn't, then there will be repetition of that negative sense. Are you clear? बरोबर आहे का? Yes. Yes, sir. हा, डझंट मध्ये पण एकदा नॉट म्हणतोय आणि इकडे परत नो वन आणि नो बडी मध्ये पण नॉट आहे ऑलरेडी. मग हे नो वन आणि नो बडी शब्द आहे तसेच ठेवायचे असतात आणि त्याच्या ऐवजी काय घ्यायचं असतं सुरुवातीला बघायचं. तिसऱ्या रचनेमध्ये काय घ्यायचं? पॉझिटिव्ह फॉर्म घ्यायचा, जो इथे तुम्हाला दिसतोय, डज. कळतंय? Yes or no? Okay. I think the time is over. Yes or no? Yes, sir. Okay. Yes, sir. थोडेसे 1-2 मिनिटं घेऊयात आपण. आता पुढची रचना कोणती असेल तुम्ही सांगा. आता तुम्ही सगळेजण जवळपास बसणार आहेत इथं. मला फक्त जाणून घ्यायचं आहे, बरोबर सांगताय की चुकीचं सांगताय? सांगा, पुढची रचना कोणती असेल? तुमच्यापैकी बहुतेक जण म्हणतील WH क्वेश्चन्स, राईट? बरोबर आहे की? कारण आपण तसं शिकलोय मागे. 5च रचना शिकलोय आणि 5ही प्रत्येक वेळेस WH क्वेश्चन्स होती. पण इथं ऍक्शन डिनोटिंग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 5वी रचना WH क्वेश्चन्स असणार नाहीत. तर काय असेल बघा, काय दिसतंय बघा बरं? Affirmative. Passive. आणि पॅसिव्ह. करेक्ट. मग हे माहितीये का पॅसिव्ह काय असतं, ऍक्टिव्ह काय असतं? कधीतरी तुम्ही शिकलेले आहेत मागे. येस सर. हा, त्याला तुम्ही काय म्हणता मराठीमध्ये? प्रयोग, आहे की नाही? प्रयोग. कोणते प्रयोग? तर कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. हा, मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर एखाद्या वाक्याची सुरुवात जेव्हा कर्त्याने होते, मग ते प्रोनाउन असेल किंवा नाउन असेल सुरुवातीला, तर त्या वाक्यांना आपण कर्तरी प्रयोगातली वाक्य असं म्हणतो. आणि जेव्हा कधी एखाद्या वाक्याची सुरुवात ही कर्माने होते, ऑब्जेक्टने होते, करेक्ट, त्यावेळेस आपण त्याला कर्मणी प्रयोग म्हणतो. मग बघा, एक सॅम्पल म्हणून इथलं वाक्य मी कॉपी करतोय. कोणतं? पहिलं वाक्य. याच्यामध्ये पण अजून तुम्हाला सोपं करण्यासाठी हे बाकीचे प्रोनाउन्स काढून टाकतो, एकच प्रोनाउन ठेवतो. काय दिसते वाक्य आता तुम्हाला? I scan documents. आय स्कॅन डॉक्युमेंट्स. याच्यामध्ये सांगा सब्जेक्ट कोण आहे? I. आय. I मेन वर्ब कोणता आहे? scan. Scan. स्कॅन. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे?
Documents. डॉक्युमेंट्स. मग या वाक्यातलं ऑब्जेक्ट तुम्ही कसं शोधलं? कोणता प्रश्न विचारला तुम्ही त्या मुख्य क्रियापदाला? What? What you आहे की नाही? करेक्ट. व्हॉट डू आय स्कॅन? व्हॉट डू आय स्कॅन? त्याचं उत्तर मिळालं तुम्हाला? Documents. डॉक्युमेंट्स. म्हणजे हे डॉक्युमेंट्स या वाक्यामधलं ऑब्जेक्ट आहे, ते तुम्हाला सुरुवातीला घ्यावं लागतं. कोणत्या वॉइस मध्ये? पॅसिव्ह वॉइस मध्ये. मग पुढे मला सांगा, डॉक्युमेंट्स हे जे नाउन आहे, वेदर इट इज सिंग्युलर ऑर प्लुरल? Plural. Plural. R. कशावरून ओळखलं? Yes. येस वरून. करेक्ट. म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये या प्लुरल नाउन साठी योग्य असणारे क्रियापद कोणतं आहे? R. आर. करेक्ट. आणि हे जे मुख्य क्रियापद आहे वाक्यामधलं, ते MV1 मध्ये आहे, तेच पॅसिव्ह मध्ये MV3 मध्ये जातं. scanned. करेक्ट. MV3 दॅट इज MVPP पास्ट पार्टिसिपल फॉर्म असतो पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी. डॉक्युमेंट्स आर By me. स्कॅन्ड. By करेक्ट. me. By me. व्हेरी गुड. पॅसिव्ह मध्ये एक शब्द असतो बाय, आणि जो प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे, Second form. त्याचा सेकंड फॉर्म घेतो आपण. मग हे सेकंड फॉर्म्स कोणते असतात? तर मागे ज्या वेळेस आपण कोणाचं तरी डिस्टर्बन्स येतोय, प्लीज. विशाल कुलकर्णी. हा, मागे ज्यावेळेस आपण पर्सनल प्रोनाउन शिकत होतो, त्यावेळेस आपण त्याचे वेगवेगळे कॉलम शिकलो. लक्षात घ्या. पहिला आहे सब्जेक्टिव्ह, परत ऑब्जेक्टिव्ह, परत पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह मध्ये वीक पॉझेसिव्ह आणि स्ट्रॉंग पॉझेसिव्ह आणि रिफ्लेक्सिव्ह शिकलो की नाही आपण? Yes, sir. हा, मग त्याच्यामधले जे दुसरे आहेत, मी, अस, यू, हिम, हर, इट, ते सगळे या बाय या शब्दानंतर येत असतात. आणि त्याचा अर्थ होत असतो माझ्याकडून, आमच्याकडून, तुझ्याकडून, तुमच्याकडून, त्यांच्याकडून, तिच्याकडून, सर्वांकडून, कोणाकडून तरी. यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, मग मला आता अर्थाच्या दृष्टीने सांगा. आपण एवढंच डिस्कस करू आणि इथं थांबूयात. आय स्कॅन डॉक्युमेंट्स, मराठी अर्थ काय याचा? मी डॉक्युमेंट स्कॅन केले? नाही करतो. करतो. हा, मी डॉक्युमेंट स्कॅन करतो. आणि या वाक्याचा अर्थ सांगा आता दुसऱ्या. मी डॉक्युमेंट स्कॅन केले. स्कॅनर केलेले आहेत. माझ्याकडून केलेले आहेत नाही, केले नाही, त्याचा केले गेले नाही. माझ्याकडून डॉक्युमेंट स्कॅन केले जातात. व्हेरी गुड. माझ्याकडून डॉक्युमेंट्स स्कॅन केले जातात किंवा स्कॅन करण्यात येतात. करण्यात. केले जातात किंवा करण्यात येतात म्हणजे परत ती माझी काय आहे? कसली क्रिया आहे? Habitual. हॅबिच्युअल ऍक्शन आहे. लक्षात घ्या. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय की these two sentences have one and the same meaning. Just the ways are different to express. व्यक्त करण्याचे मार्ग वेगळे आहेत, अर्थ एकच आहे, टेन्स एकच आहे. मी डॉक्युमेंट स्कॅन करतो म्हटलं काय, आणि डॉक्युमेंट्स माझ्याकडून स्कॅन केले जातात म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ सेम. सेमच आहे, एकच आहे. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये इन डिटेल्स डिस्कस करणार आहोत. शुड वी स्टॉप हिअर फॉर टुडे? Yes, sir. Okay. Thank you everybody for your patience, your listening, your involvement and understanding. Thank you.